हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघत होतो. आपला प्रॉब्लेम अर्धवट राहिला. तो आपण पुन्हा त्या ठिकाणी सुरू करतो आहोत. थोडंसं मी पाठीमागे रिवाइंड करतो काय काय आपण सॉल्व्ह केलं. प्रॉब्लेम बघूयात. आपण त्या ठिकाणी सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट केलं आणि मग हाऊ टू कॅल्क्युलेट सरप्लस कॅपिटल त्या स्टेप्स आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघूयात. ओके. हा प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला होता इथे. Ajay, Sumesh and Rahul were partners sharing profit and losses in the ratio of 3:2:1. Their balance sheet as on 31st March 2020. बॅलन्स शीट त्या ठिकाणी दिलं. 3 पार्टनर आणि एकच त्या ठिकाणी एक्सटर्नल लायबिलिटीज तुम्हाला दिली. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स ते पेड करायचे तुम्हाला. आणि इकडे मात्र फिक्स्ड असेट दिल्यात, करंट असेट दिल्यात आणि कॅश इन हँड दिलं. कॅश इन हँड 10,000 आहे आणि त्यांच्या असेट कशा रिअलाइज झाल्यात. द above date partners were decided to dissolve their business. The asset were realized as follows. 13 एप्रिलला त्याचा फर्स्ट रिअलायझेशन, फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्यांना असेट विकून मिळाला, असेट रिअलाइज करून मिळाला आणि तो 25,000चा होता. आणि सेकंड जो रिअलायझेशन झाला तो त्यांचा 13 जूनला झाला 2020ला. तो सेकंड इन्स्टॉलमेंट त्यांना मिळाला असेट सेल करून किंवा रिअलाइज करून, तो 45,000चा. आणि तुम्हाला बनवायची इथे 2 स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल. काल आपण त्या ठिकाणी ती बनवलं, पण पुन्हा एकदा बघूयात. आणि स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. ओके. आणि मग आता इथे ते सॉल्व्ह करत असताना ओके. सो दिस इज आवर फर्स्ट स्टेप, स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल. इथे आपण काय केलं, एक स्टेटमेंट तयार केलं. हे स्टेटमेंट सरप्लस कॅपिटल स्टेटमेंट आपण का बनवतो, की ज्या पार्टनरचं कॅपिटल एक्सेस आहे तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. कारण जे एक्सेस कॅपिटल असेल किंवा सरप्लस कॅपिटल असेल ते आपण सुरुवातीला पेड करतो आणि नंतर त्यांचं ते जे काय कॅपिटल ते प्रोपोर्शनेट कॅपिटलमध्ये आणतो, प्रोपोर्शनेटमध्ये आणतो आणि मग ते एकाच वेळेस त्या ठिकाणी त्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशन डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणून हे स्टेटमेंट आपल्याला बनवून घ्यावं लागतं की कशा पद्धतीने ते पेड होईल. मग इथे 3 पार्टनर आहे, अजय, सुमेश आणि राहुल. त्यांचा रेशो आहे 3:2:1. आणि मग फर्स्ट आपण त्या ठिकाणी घेतलं कॅपिटल ॲज पर बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला कॅपिटल अजयचं 40,000, सुमेशचं 25,000, राहुलचं 10,000 दिलं. त्या दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा किंवा जनरल रिझर्व्हचा किंवा रिझर्व्ह फंडचा बॅलन्स दिलेला नाही म्हणून तो आपण नील घेतला. अदरवाईज तो फंड तो बॅलन्स दिला असता तर आपण तो त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने तिघांना वाटून दिला असता. आणि तो ऍड केल्यानंतर जे सेकंड स्टेप येते ती आपल्या ऍडजस्टेड कॅपिटल येतं. ऍडजस्टेड कॅपिटल इथे किती आलं, 40,000 आलं. तेच असणार त्या ठिकाणी, काही ऍडलेस झालं नाही. 25,000 आणि 10,000. आणि मग इथे आपल्याला आपल्या स्टेप्स सुरू होतात. मग सुरुवातीलाच आपण काय घ्यायचं, त्याचा रेशो घ्यायचा ऍडजस्टेड कॅपिटल नंतर. तर तिघांचा रेशो 3:2:1. आणि मग ऍडजस्टेड कॅपिटलला त्यांच्या रेशोने भागायचं. अजयला अजयच्या, सुमेशला सुमेशच्या आणि राहुलला राहुलच्या रेशोने त्या ठिकाणी त्यांच्या ऍडजस्टेड कॅपिटलला डिवाइड करायचं. आणि जी व्हॅल्यू तिथे कॅल्क्युलेट होईल त्याला आपण युनिट व्हॅल्यू असं म्हणतो. बघा, युनिट व्हॅल्यू. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट युनिट व्हॅल्यू. Unit value is calculated by adjusted capital divided by ratio of respective partner. Okay, adjusted capital of respective partner divided by ratio of respective partner. मग इथं 40,000 divided by 3 केलं तर आन्सर आलं तुमचं, फिगर आली त्या ठिकाणी 13,333. 25,000 divided by 2, सुमेशचं आलं 12,500 and 10,000 and राहुल 10,000 divided by 1, 10,000. या युनिट व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट झाल्या. युनिट व्हॅल्यूज तुम्हाला आता कॅल्क्युलेट करता येतात. मग इथे मात्र कधी कधी चूक होते. काय करायचंय तुम्हाला, तिघांच्याही युनिट व्हॅल्यूची तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर तुम्ही डिसाईड करायचं की कोणाची युनिट व्हॅल्यू त्या ठिकाणी सर्वात कमी आहे. आणि मग इथे तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला राहुलची युनिट व्हॅल्यू सर्वात स्मॉल दिसते आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला बेस म्हणून घ्यायचा आणि त्या बेसच्या आधारे आपण तिघांचं प्रोपोर्शनेट कॅपिटल कॅल्क्युलेट करतो. म्हणजे कसं त्या ठिकाणी बघा, प्रोपोर्शनेट कॅपिटल बेस युनिट व्हॅल्यू ऑफ राहुलची युनिट व्हॅल्यू आपण काय केली, त्याची काय बेस व्हॅल्यू आहे, त्याची बेस युनिट व्हॅल्यू ती बेस घेतली. बेस काय घेतला, राहुलची युनिट व्हॅल्यू घेतली त्या ठिकाणी. आणि मग राहुलची सर्वात लहान आहे ती
ही राहुलची युनिट व्हॅल्यू सर्वात स्मॉल आहे म्हणून आपण ती घेतली. समजा सुमेशची असती तर सुमेशची घेतली असती आपण. अजयची जर 9000 असती त्या तिघांमध्ये ती अजयची 9000 लेस आली असती तर ती घेतली असती. इथे राहुलची काय झालं मागच्या 2-3 प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 3 नंबरच्या कॉलम मधलीच येते असं नाहीये. ते बऱ्याच वेळेस सोयीनुसार ते 3 नंबरचं तुम्हाला आन्सर येतं, पण असं काही नाही. ते सेकंड नंबरला पण येऊ शकतं, फर्स्ट नंबरला पण येऊ शकतं. आणि मग इथे तुम्हाला काय करायचंय, ह्या राहुलच्या युनिट व्हॅल्यूने तुम्हाला प्रत्येकाच्या रेशोला मल्टिपल करून घ्यायचंय. आणि मग आपण सुरुवात राहुल पासूनच करूया. ही 10,000 सर्वात स्मॉल युनिट व्हॅल्यू, त्याने काय केलं आपण राहुलच्या रेशोला मल्टिपल केलं. 10,000 मल्टिपल बाय 1 तुमचा आन्सर आलं 10,000. 10,000 मल्टिपल बाय 2 सुमेशची रेशो 2 आहे. 10,000 मल्टिपल बाय 2 त्याचा आला आन्सर 20,000. 10,000 मल्टिपल बाय 3 त्याचा आन्सर आलं 30,000. बघा बरं आता इथे एक रेशो असताना 10,000, 2 रेशो असताना 20,000 and 3 रेशो असताना 30,000. 30,000, 20,000 and 10,000. So your proportionate capital, the rest amount show in proportionate. So the rest amount is called the proportionate capital. ते त्या ठिकाणी 30,000, 20,000 and 10,000 तीनास दोनास एक आलं. आणि मग हे त्यांचं टोटल कॅपिटल होतं बघा. हे तुमचं प्रोपोर्शनेट कॅपिटल काढलं तुम्ही थर्ड नंबरला. तुम्ही ह्या सेकंड नंबर मधनं थर्ड नंबर म्हणजे त्याच्या टोटल कॅपिटल मधनं किंवा ऍडजस्टेड कॅपिटल मधून तुम्ही त्याचं प्रोपोर्शनेट कॅपिटल मायनस केलं की त्याचं सरप्लस कॅपिटल कॅल्क्युलेट होतं. 40,000 वजा 30,000 म्हणजे त्याचं जास्तीचं किती आहे 10,000 आहे. इथं 25,000 मायनस 5,000 त्याचं त्या ठिकाणी आलं बघा 25,000 मायनस 20,000 सॉरी 25,000 मायनस 20,000 त्याचं त्या ठिकाणी सरप्लस कॅपिटल आलं 5,000. आणि याचा मुळातच बेस घेतलेला आहे म्हणून याचं नील येणार 10,000 मायनस 10,000 म्हणजे याचं आन्सर आलं नील. म्हणजे ह्या स्टेप मध्ये अजयचं कॅपिटल सरप्लस निघालं 10,000 आणि सुमेशचं निघालं 5,000. पण आता पुन्हा क्वेश्चन रेस होतो की इथे बघा 5,000 आणि 10,000 हे जे काही कॅपिटल दिसतं सरप्लस ते तुमचं 2:1 रेशोने दिसतंय, पण त्यांचा रेशो मात्र 3:2 आहे. हे 3:2 ने आहे का? जर बघा सुमेशचा रेशो 2 आहे आणि त्याचं सरप्लस कॅपिटल 5,000 आहे तर याची युनिट व्हॅल्यू किती येते 5,000 भागिले 2 2,500. मग याचे जर 5,000 येतं तर याचा रेशो 3 असताना ते 7,500 यायला पाहिजे होतं, तर ते येत नाहीये. लक्षात आलंय? म्हणून आपण पुन्हा ही जी काही स्टेप इथं ऍडजस्टेड कॅपिटलची स्टेप याच्यानंतर ह्या 2 स्टेप ऍड केल्या ना सेम स्टेप इथे ऍड करतोय आपण. बघा परत काय केलं आपण त्या दोघांचं रेशो घेतला. 10,000 डिवायडेड बाय 3 3,333 आलं. डिवाइड केल्यानंतर त्याची युनिट व्हॅल्यू कोणाची अजयची. आणि 5,000 डिवायडेड बाय 2 2,500. पण मला सांगाल या ठिकाणी दोघांचं ऑब्झर्वेशन करा आणि 3,333 and 2,500 which whose unit value is less? सुमेश युनिट व्हॅल्यू इज लेस. म्हणून इथं सुमेशची युनिट व्हॅल्यू लहान दिसते, याची 3,333 याची 2,500. म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं सुमेशची युनिट व्हॅल्यू बेस म्हणून त्या ठिकाणी घेतलं. आणि मग आता हे प्रोपोर्शनेट नाही तर सरप्लस मधलं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल बरोबर ना. हे प्रोपोर्शनेट होतं, आता हे सरप्लस मधलं प्रोपोर्शनेट सरप्लस आपण कॅल्क्युलेट करतो आहोत. मग ज्याची युनिट व्हॅल्यू स्मॉल त्याने मल्टिपल केलं आपण 2,500 मल्टिपल बाय 2 5,000 आलं. 2,500 मल्टिपल बाय 3 7,500 आलं. हे आलं त्याचं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल. मग हे जे काही त्याचं एक्सेस कॅपिटल होतं 10,000 त्याच्यातून इथं 7,500 मायनस केले की इथं निघतं 2,500. आणि याचं 20,000 मधून 5,000 मधून बघितलं 10,000 मधून 7,500 मायनस केले 2,500 आले. याचे 5,000 मधून 5,000 मायनस केले नील आलं. मग आता बघा बरं इथे जर बघता आणि तुम्ही 3:2 ने ते दिसतंय तुम्हाला 2,500 गुणिले 2 2,500 गुणिले 2 2,500 गुणिले 2 5,000 2,500 गुणिले 3 7,500 तर ते आलं 2,000. ते मात्र त्या ठिकाणी बघा 10,000 वजा 7,500 ते आलं 2,500. मग इथे काय दिसतंय तुम्हाला अजयचं ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल आलं 2,500. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कॅपिटल पेड करायचं फ्रेंड त्यावेळेस आपण सर्वात अगोदर अजयला 2,500 पेड करणार. अजयला एक 2,500 पेड केले
की त्याच्यानंतर जी काय कॅश येईल त्याच्यातून अजयला 7,500 आणि सुमेशला 5,000 अशी पेड करणार आणि एकदा का ते त्या ठिकाणी प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल पेड झालं की लास्टला आपण त्या ठिकाणी काय पेड करणार, त्याचं प्रोपोर्शनेट कॅपिटल पेड करणार. 30,000, 20,000, 10,000 एकाच वेळेस जी काही कॅश येईल ती त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार. तर हे त्या ठिकाणी मी रेड लाईन मध्ये केलं, म्हणजे हे 1 नंबरला पेड करायचं, हे 2 नंबरला पेड करायचं आणि हे 3 नंबरला पेड करायचं. लक्षात आलं? ज्यावेळेस पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्युशन करतो त्यावेळेस. बर, मग आता इथे पुढे घेतो तो आपण स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर सरप्लस कॅपिटल मेथड. मग ते कसं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतो, आपण कॉलम त्या ठिकाणी बघितले. कॉलम काय बघितले, पहिला कॉलम घेतला आपण डेट, दुसरा कॉलम घेतला आपण पर्टिक्युलर्स, तिसरा कॉलम आपल्याला कॅश घ्यायचं. हे 3 कॉलम फिक्स आहेत. त्याच्यानंतर जेवढ्या लायबिलिटीज असतील तेवढे कॉलम आपल्याला घ्यायचे. पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये इथे जर आपण बघितलं तर एकच लायबिलिटीज आहे, एक्सटर्नल लायबिलिटीज एकच आहे, म्हणून ती एकच आपण त्या ठिकाणी घेतोय. म्हणून सन्ड्री क्रेडिटरचा कॉलम त्या ठिकाणी आपण घेतला. बरोबर आहे? सन्ड्री क्रेडिटरचा कॉलम घेतला आणि मग राहिलेले जे काही 3 पार्टनर आहे त्या 3 पार्टनरचे कॉलम आपण या ठिकाणी घेतले. मग इथे आपलं काय झालं, 31 मार्चला डिझोल्युशन झालं. 31 मार्चला डिझोल्युशन झालं म्हणून नेक्स्ट डेला आपण डेट घेतली 1 एप्रिल. इथं सर्व ज्या काही डेट्स आहेत त्या 2020 मधल्या आहेत. ओके, 1 एप्रिल 2020 त्या दिवशी जी काही कंडिशन होती, बॅलन्स शीट मधली पोझिशन होती, बॅलन्सेस ऍज पर बॅलन्स शीट. मग आता बॅलन्स शीट मध्ये बघा 10,000 कॅश शिल्लक होती. कुठे? बघा इथं 10,000 होती, ती कॅश घेतली. बरोबर. पुढे सन्ड्री क्रेडिटरचा बॅलन्स 15,000 होता आणि ह्या 3 पार्टनरचा हा बॅलन्स होता, तो आपण त्या ठिकाणी लिहून घेतला. लक्षात येते? बघा 10,000 कॅश घेतली, सन्ड्री क्रेडिटर आपण 15,000 घेतले, त्याच्यानंतर अजयचं कॅपिटल 40,000 घेतलं, सुमेशचं कॅपिटल 25,000 घेतलं, राहुलचं कॅपिटल 10,000 घेतलं. इज इट क्लिअर? आता इथं 10,000 तुमच्याकडे कॅश अवेलेबल आहे आणि आता इथे तुम्हाला डिझोल्युशन एक्सपेन्सेस, रिलायझेशन एक्सपेन्सेस काही पेड करायला सांगितलेलं नाही ऍडजस्टमेंट मध्ये, म्हणून तुम्ही डायरेक्ट कोणाला कॅश पेड करतात. जी काही कॅश अवेलेबल आहे ती लगेच तुम्हाला जशी कॅश येईल तसं पेड करत चालायचंय. इथे तुम्हाला फर्स्ट पेमेंट करायचं सन्ड्री क्रेडिटरला आणि तुमच्या हातामध्ये कॅश शिल्लक आहे 10,000. मग ती 10,000 तुम्ही कोणाला पेड करून टाकणार? सन्ड्री क्रेडिटर्सला. त्याचे 15,000 आहे, त्यापैकी तुम्ही लेस पेड टू क्रेडिटर्स किती पेड केले? 10,000. इथे कॅश बघा, इथे बॅलन्स आला तुमचा, बॅलन्स आला नील आणि इथे तुमचे सन्ड्री क्रेडिटरचा बॅलन्स राहिला 5,000 रिमेनिंग. किती राहिला? 5,000 रिमेनिंग राहिला. लक्षात येते? तर एवढा बॅलन्स त्या ठिकाणी त्याचा शिल्लक राहिला. मग आता इथे तुमची कॅश संपली, मग तुम्ही काय करणार? पुढचा रिअलायझेशन घेणार, नेक्स्ट रिअलायझेशन घेणार. मग नेक्स्ट रिअलायझेशन तुम्हाला दिलंय बघा इथे आहे का? 13 एप्रिल 2020 ला फर्स्ट रिअलायझेशन आहे आणि तो केवढ्याचा आहे? 25,000चा. 13 एप्रिलला. ओके, 30 एप्रिलला. मग तो घेऊयात आपण 25,000चा. ओके, 13 एप्रिलला, 30 एप्रिलला फर्स्ट रिअलायझेशन आपण घेतो आहोत. ओके, फर्स्ट रिअलायझेशन केवढ्याचा येतो? 25,000चा. आता ह्या 25,000 मधून आपण सन्ड्री क्रेडिटरची अमाऊंट पेड करू शकतो. बरोबर. म्हणून त्या ठिकाणी लेस पेड टू सन्ड्री क्रेडिटर, राहिलेली अमाऊंट आपण पेड करून टाकू त्याला. किती राहिलेली अमाऊंट आहे त्याची अमाऊंट फक्त 5,000 राहिलेली रिमेनिंग अमाऊंट.
ओके, किती आहे त्याची 5000 आहे, ते 5000 पेड करून टाकू आपण, मायनस 5000 बघा. मग आता 20,000 मधनं बॅलन्सेस, त्या बॅलन्सेस मधून 25,000 मधून किती कॅश गेली, 5000 कॅश गेली. म्हणजे आता कॅश बॅलन्स किती शिल्लक राहिला, 20,000. आता त्याचे 5000 होते, 5000 मधून 5000 पेड झाले, म्हणजे काय झालं, त्याचं कॅपिटल, त्याचं बॅलन्स काय झाला, त्याचं लायबिलिटीज पेड झाली, नील झाली. आता वन्स एक्सटर्नल लायबिलिटीज have been paid, then now times to pay to पार्टनर्स कॅपिटल. आता पार्टनर्सला पेड करायचं, पण पार्टनरला पेड करत असताना ह्या हायरकीने जायचं. म्हणजे सर्वात अगोदर हे 2500 पेड करायचे अजयला, त्याच्यानंतर अजय आणि सुमेशला 7500 आणि 2500 पेड करायचे, आणि त्याच्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहील तो या तिघांमध्ये वाटायचा. मग मला आन्सर द्याल बरं मेसेज मध्ये, आता कोणाला पेड करणार आपण, कोणाला पेड करणार आणि किती पेड करणार. यस, मेसेज करा मला. यस, कोणाला पेड करायचं, मला मेसेज करा. माझा आवाज येतोय तुम्हाला. हॅलो, ओके, मेसेज केलाय तुम्ही, मला दिसत नव्हता तो. 2500 कोणाला, आणि कोणाला पेड करायची, ते अजयला. अजयचं काय, ते ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल लेस पेड टू अजय ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. सरप्लस कॅपिटल म्हटलं तरी चालेल, नुसतं सरप्लस कॅपिटल म्हटलं तरी चालेल. ओके, ऍब्सोल्यूट सरप्लस कॅपिटल. ओके, ते किती, त्याचं किती ऍब्सोल्यूट सरप्लस 2500 आहे, म्हणून ते 2500च पेड करणार फक्त आपण इथे. त्याला 2500 पेड केले, 2500. ओके, त्यावेळेस ह्या दोघांना काही मिळेल का, तर ह्या दोघांना काही मिळणार नाही. मग बघा बरं इथे, मग आता परत इथे परत जो बॅलन्सेस येईल, तो बॅलन्सेस किती येईल बरं, 20,000 मायनस 2,500 17,500. आता 40,000 मधून 2,500 गेले, म्हणजे याचे शिल्लक किती राहणार, 37,500. व्हेरी गुड. ओके, त्यानंतर मग याला डॅश, याला पण काही भेटणार नाही तिथं. ओके, हे बॅलन्सेस घेतलेत आपण. आता हा बघा इथे आपण कोणाला पेड केले, अजयला पेड केलं, म्हणजे हे 2500 इथे पेड झाले, 2500 पेड झाले, 2500 पेड झाले आपले. 2500 पेड केल्यानंतर आता आपल्याला प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल पेड करायचं. अजयला 7,500 आणि सुमेशला 5,000. आणि ते कसे पेड करायचे, 3 2 7,500 अधिक 5,000.
किती टोटल होते 12,500 आणि आपल्याकडे कॅश शेवटी अवेलेबल आहे का आहे 17,500 कॅश अवेलेबल नसती तर मग मात्र आपल्याला तिथे निर्णय घ्यावा लागला असता काय घ्यावा लागला असता निर्णय घ्यावा लागला असता बरोबर ना ओके म्हणून आपण मग इथे लेस पेड टू काय पेड करायचं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल पेड करायचं काय पेड करायचं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल पेड करायचं पेड टू कोणाकोणाला अजय अँड सुमेश प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल आणि मग त्या दोघांचं प्रोपोर्शनेट सरप्लस कॅपिटल किती 12,500 किती 12,500 ते आपण पेड करणार आहोत तिथे 12,500 ते दोघांचं मिळून ते आपण त्या ठिकाणी पेड करणार आहोत 12,500 ओके आता म्हणजेच इथे अजयला किती पेड करायचे 7,500 व्हेरी गुड 7,500 7,500 इज इट क्लिअर आणि सुमेशला किती पेड करायचे 5,000 किती 5,000 इथे बघा इथे याला काही मिळालेत का कोण राहुलला काही मिळाले का काहीच नाही मिळाले त्याला म्हणजे त्याला डॅशी ओके व्हेरी गुड आता इथे बघा परत बॅलन्सेस काय येतो बॅलन्सेस येतो 17,500 मधनं 12,500 पेड झाले तरी इथे कॅश बॅलन्स शिल्लक राहिला 5,000 बॅलन्स शिल्लक राहिला त्यानंतर बघा याचा बॅलन्स किती होता 37,500 होता 37,500 मधून 7,500 पेड झाला 30,000 इज इट क्लिअर याचा 25,000 होता 25,000 मधून 5,000 गेला याचा 5,000 बॅलन्स शिल्लक राहिला बरोबर आणि जो कोण होता राहुलला 10,000 मधून काही पेड झालं का नाही म्हणजे त्याचा बॅलन्स तेवढाच राहिला 10,000 इज इट क्लिअर बघा बरं आता आलं का 25,000 मायनस 5,000 इथे किती आले 20,000 आले किती आले 20,000 आले 30,000 20,000 अँड 10,000 बघा 30,000 20,000 अँड 10,000 इज इट क्लिअर झालं मग आता इथे ही कॅश शिल्लक राहिली कॅश किती शिल्लक राहिली 5,000 आता कॅश 5,000 शिल्लक राहिली इथे आपलं 2,500 पेड झाले पेड 7,500 झाले आणि त्याचबरोबर 5,000 झाले एकाच वेळेस आता तिसरा टप्पा काय आहे अजयला सुमेशला आणि राहुलला त्यांचं प्रोपोर्शनेट कॅपिटल पेड करायचं 30,000 20,000 10,000 त्यांचं तिघांचं मिळून 60,000 आहे पण इथे आपल्याकडे कॅश किती शिल्लक आहे फक्त 5,000 आहे म्हणून जेवढी कॅश शिल्लक राहिली तेवढी आपण तिघांमध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिस्ट्रीब्यूट करणार आता 5,000 राहिलेत ना तरी ती त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची म्हणून लेस पेड टू अजयचा एक घेतो मी बरं ठीक आहे अजय सुमेश अँड राहुल इन 3:2:1 मला फटफट सांगाल किती येते अमाऊंट आपलं लेक्चर आज पण बंद पडून जाईल नाही तर हे 5,000च वाटायचे 5,000 कसे येतील तिघांना बघा बरं सुमेशला किती येत अजयला किती येत आहे अर्थात 2,500 येईल बरोबर ना 2,500 येईल त्याला 3,2 असं एक नाही बघा सुमेशला किती येत आहे सुमेशला किती येत आहे बरं सांगा मला 30,000 सॉरी 5,000 2,500 भागिले 3 करा 2,500 भागिले 3 मल्टिपल बाय 2 1,666 म्हणजे 1,667 येतात 1,667 येतात त्याला
बरोबर. आणि याला येतात 833. 833 बरोबर. एवढी कॅश त्यांना जाते. मग ती जर मायनस केली आपण तर तो बॅलन्स शिल्लक राहतो. बघा आता इथे परत बॅलन्सेस. आता कॅश काय झाली इथे नील झाली. मग आता याला 30,000 मधून 2,500 पेड झाले, 27,500. 20,000 मधून 1,667 पेड झाले. 20,000 मधून बघा बरं किती येतात. 18,333. आणि याला 10,000 मधून 833 पेड झाले. 9,167. 9,167 एवढे त्या ठिकाणी शिल्लक राहतात. हा बॅलन्स आहे त्यांचा. हा काय बॅलन्सेस आहे. आता इथे आपली कॅश संपली. आपल्याला रिअलायझेशन शिल्लक आहे का तर आहे. रिअलायझेशन आहे शिल्लक. बघा कोणता 30 जूनचा. 30 जूनचा रिअलायझेशन केवढ्याचा आहे 45,000चा आहे. तो घेऊन टाकू आपण. 45,000चा आहे. ओके. 13 जून सेकंड रिअलायझेशन. केवढ्याचा आहे तो 45,000चा. बघा आता 45,000 रुपये कॅश अवेलेबल झाली मित्रांनो इथे. पण ह्या तिघांचं मिळून 45,000 पेक्षा जास्त पेड करायची आपल्याला. 27,500 अधिक 18,333 अधिक 9,167. आणि हा शेवटचा रिअलायझेशन. याच्यानंतर कॅश येते का तर नाही, तो शेवटचा रिअलायझेशन आहे. मग आहे तेवढी कॅश आता तिघांना पेड करून टाकू आपण. बरोबर ना. लेस पेड टू अजय, सुमेश अँड राहुल. हे 45,000 रुपये त्यांना तिघांना पेड करून टाकू आपण, कारण तेवढीच कॅश आपल्याकडे. मग 45,000 जर तिघांना वाटली तर त्यामध्ये अजयला मिळतात 22,500. 25,000 3 2 1 ने वाटा. याला येईल 15,000. सुमेशला येईल 15,000. आणि त्यानंतर जो शेवटचा आहे राहुल त्याला येईल 7,500. 7,500. आणि मग याच्यानंतर कॅश शिल्लक आहे का. याच्यानंतर कॅश शिल्लक नाहीये. बघा याच्यानंतर कॅश शिल्लक नाहीये. आहे का. हा हे 45,000 आपण वाटून टाकले, संपले. सर्व रिअलायझेशन संपले इथे. सर्व रिअलायझेशन संपले. आणि मग आता इथे त्यांचं हे कॅपिटल होतं, एवढेच पेड होतात, कमी पेड होतात. म्हणजे त्यांना पूर्ण रक्कम पेड झालेली नाही. म्हणून जे शिल्लक राहील तो आला रिअलायझेशन लॉस. किती येतो बघा. कॅश नील झाली इथे. याच्यानंतर कॅश येणार नाहीये. मग 27,500 मधून 22,500 गेले, 5,000 राहिलेत. 5,000 राहिले. 18,333 मधून 15,000 गेले, 3,333. आणि 9,167 मधून 7,500 गेले, किती राहतात बघा. 9,167 9,167 मायनस 7,500 1,667. बघा ह्या तिघांची जर बेरीज केली तर ती बरोबर त्या ठिकाणी प्रॉफिट शेअरिंग किंवा ह्या तिघांचं जर बघितलं आपण तर ते प्रॉफिट शेअरिंग रेशोने शिल्लक राहतं. तर ह्या पद्धतीने आता कॅश शिल्लक नाही म्हणून लॉस आला. समजा जास्त कॅश वाटली असती तर प्रॉफिट आला असता. याच्यानंतर कोणताही रिअलायझेशन तिथे शिल्लक नाही. सो ह्या पद्धतीने आपण काय करतो डिस्ट्रीब्युशन करतो. हे झालं माझं या ठिकाणी सबमिशन. प्रॉब्लेम झालाय आपला आज पूर्णपणे थोडासा, त्याच्यामुळे मला फास्ट यावा लागला. पर्याय नाही त्या ठिकाणी तुम्हाला.
काही क्वेरीज असेल तर मला मेसेज करा. समजला प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजला? सोपं आहे तसं ते, पण तुम्हाला स्टेप बघावं लागेल हा, परत 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 परत. 3 मिनिटं शिल्लक राहिलेत आपले मीटिंग रिझ्यूम व्हायला. 40 मिनिट्स मध्ये आपल्याला ते कव्हर करायचं होतं. काही क्वेरीज असेल तर विचारा तुम्ही मला. मी अनम्यूट करतोय. ज्याला ज्याला बोलायचं तोच एक जण बोलेल फक्त. बाकीच्या हॅलो सर. हा यस यस. हॅलो सर. हा बोला सर थोडा प्रॉब्लेम पुन्हा समजून सांगा ना. एक काम करतो का तुम्ही? कोणती स्टेप मी सांगू तुम्हाला समजावून? गोडसे बोलतायत ना? हो. कोणती स्टेप सांगू? कारण आहे ना काय संपूर्ण आहे ना बघा, रिझ्यूम होणार 2 मिनिटात मीटिंग. मी संपूर्ण जर सांगायला गेलो तर ते होणार नाही कदाचित बेटा. जिथं तुम्हाला एक्झॅक्ट येतो ना ती स्टेप विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पटकन. सर आपण ते सर कॅपिटल सर 2000 त्याच्या खालून समजून सांगा ना. कुठून? प्रॉपर कॅपिटल वाटलं आपण ते 2500. बर बर 2500. बर बर 1-2. नाही 12500. सॉरी सर. हे 12500 म्हणताय तुम्ही बरोबर? हो. इथे हा हे 2500 पेड केले ते लक्षात आलंय तुमच्या? हो. बर मग आता 20,000 रुपये कॅश होती तुमच्याकडे. 20 मधून 2,500 पेड केले बरोबर. मग 20,000 मधून 2,500 गेले, तुमच्याकडे कॅश किती शिल्लक राहिली? 17,500 बरोबर ना? बरोबर ना? आणि सुमेश जे काही सॉरी अजयचं जे कॅपिटल 40,000 होतं त्यापैकी त्याला 2,500 पेड झाले, म्हणजे त्याचे किती राहिले? 37,500. त्याच्यानंतर पुढचा टप्पा कोणता आहे आपल्याला पेड करायचा? त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे आपल्याला हे प्रोपोर्शनेट सरप्लस पेड करायचं. अजयला 7,500 आणि सुमेशला 5,000, दोघांची मिळून किती होतात? 12,500. बघा 17,500 मधून आपण अजय आणि सुमेशला त्याचं प्रोपोर्शनेट कॅपिटल पेड केलं 12,500 आहे ना? हो. म्हणजे 12,500 दोघांची मिळून कॅश गेली, कॅश मधून तेवढे लेस होतील, आणि अजयला 7,500 आणि सुमेशला 5,000. इज इट क्लिअर? मग 17,500 मधून 12,500 गेले तरी कॅश शिल्लक राहिली 5,000. आता अजयचं 37,500 शिल्लक होतं, त्यापैकी त्याला 7,500 पेड झाले, म्हणजे त्याचं किती राहिलं? 30,000. आणि सुमेशचं 25,000 कॅपिटल होतं, त्यापैकी त्याला 5,000 पेड झाले, त्याचे किती राहिले? 20,000 बरोबर. आणि राहुलला काहीच पेड नाही झालं, 10,000 होतं, काहीच पेड झालं नाही, म्हणजे त्याचे 10,000 राहिले. 30,000 20,000 10,000 राहिले काही ते हा बॅलन्स राहिला तिघांचा. आणि तो बरोबर एवढाच राहिला बघा, तो इतकाच यायला पाहिजे. इतका येत नसेल ते सगळं पेड झाल्यावर तर आपला प्रॉब्लेम चुकतोय, हे लक्षात घ्या. लक्षात येत आहे? मग आता इथे कॅश 5,000 राहिली होती, तर ती 5,000 कॅश आपण ही जी 5,000 आहे ती तिघांना वाटून दिली. आता कारण आपल्याला प्रोपोर्शनेट कॅपिटल वाटायचं, तिघांना 1 रुपया जरी आला तरी तिघांना त्यांच्या रेशोने वाटून द्यायचे आपल्याला. लक्षात येत आहे?